ज्यांना सगळं मिळतं तेच स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून जातात. सचिन अहिरांच्या पक्षांतरावर आदित्य ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांचे ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर ठाकरेंचा फुटीर खासदारांवरील रोष कमी होत नाही तोवर त्यातील आणखीन एका आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. त्यामुळे ठाकरे गटाला सलग तिसऱ्यांदा मोठा धक्का बसलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरच्या 3-0ला सुरुवात झालेली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर संतापलेल्या आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया. आमदार सचिन अहिर यांनी वरळीतील सामाजिक कामातून तसेच राजकीय कामातून त्यांनी स्थानिक नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ते आदित्य ठाकरे यांचे नजीकचे सहकारी म्हणून ओळखले जायचे आणि उद्धव ठाकरे गटात त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कामगार संघटनांमधून झाली. दक्षिण मुंबईतील किरणगाव भागातील मिल्स आणि युनियनशी निगडीत काम करताना त्यांनी स्थानिक पातळीवर ठसठशीत उपस्थिती दाखवली. ते पूर्वी राष्ट्रवादी गटात होते आणि इथूनच त्यांनी आमदारकीचे पद मिळवले आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे गटात सामील होऊन त्यांनी महायुतीला बळकटी दिलेली आहे. मात्र त्यांचा हा निर्णय आदित्य ठाकरे यांना पटलेला नाही असं दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले, सध्या राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे ते ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. या माध्यमातून त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे. त्यांची देहबोली आणि कमी झालेले अधिकार पाहता मुख्यमंत्री म्हणून त्यांचे शेवटचे अधिवेशन असू शकते. यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये घेतले जाऊ शकते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमदार सचिन अहिर आणि इतर नेत्यांच्या पक्षांतरावर बोलताना ते म्हणाले की ज्यांना पक्षाने सगळं काही दिलंय ते स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून जात आहेत. आम्ही त्यांना शब्द दिला तो नेहमी पाळला. मात्र ज्यांनी निष्ठेचा शब्द दिला ते त्या वचनाला जागू शकलेले नाही. त्यांनी सोडून गेलेल्या नेत्यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे दिलेल्या विविध पदांची आठवण करून देत त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एवढंच काय तर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कोणी येण्या जाण्याचं काही फरक पडत नाही. आगामी निवडणुकीत तुम्ही जिथून सांगाल तिथून मी लढायला आणि जिंकायला तयार आहे असं आव्हान त्यांनी दिलं आहे. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही बीएससीची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. अरे परवा पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत. पण मुळात हाच प्रश्न आहे. जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे कोणाला ते त्यांच्यावर लक्ष असतील की जे आपली मंदिरं लुटत आहेत. अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.